आपने गली में प्रवेश से ही देखा होगा कि गली कितनी छोटी है। इस छोटी सी गली में 25 फुट की विशाल मूर्ति का आगमन और विसर्जन कैसे करते होंगे। इस पर मंडल के अध्यक्ष श्री प्रज्ञेश मिस्त्री के आइडिया से मूर्ति को 360 डिग्री घुमाकर इस छोटी सी गली के अंदर लाकर मंडप तक ले जाया जाता है। बड़े बड़े पंडित और महाराज ने हमें बताया कि गणेश चतुर्थी के दिन मूर्ति पूजा होने के बाद आप उसे हिला नहीं सकते, ना ही आप उसे घुमा सकते हैं। इसीलिए मूर्ति पूजा से पहले इस 28 फुट ऊंची मूर्ति को घुमाकर इसका वीडियो लिया गया है, जो आपके सामने प्रस्तुत है। अब आप इस गणेश मूर्ति के साक्षात दर्शन कीजिए और साथ में बोलिए गणपति बप्पा मोरया रे, बप्पा मोरया रे, 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 हर मोरया रे, बप्पा मोरया रे, पुढे सरका। फक्त तिघं जण आहेत। ठीक है, आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ। भाई भाई आता वाजले आहेत 3 आणि आम्ही आहोत कुंभारवाडाच्या लाईनमध्ये। असं वाटत नाही आहे की रात्रीचे 3 वाजलेत, कारण की आता इथे खूप गर्दी आहे आणि लोकांचा एकदम हो सगळं दिसतं आम्हाला इकडे, हलचल जे काही असेल ते सगळं दिसतं आम्हाला, पण खूप चांगलं वाटतंय असं बघून। आता काय 3-4 दिवस राहिले, त्याच्यानंतर अनंत चतुर्दशी आहे, मग बाप्पा जातील, त्यानंतर नवरात्री सुरू होईल, तेव्हा पण चांगलं राहील, म्हणजे जल्लोष लोकांचा ते बघायला लागेल। आता चला आम्ही आता पुढे चाललोय तिकडे कुंभारवाडाच्या लाईनमध्ये, अजून गणपती आहे तिकडे जातोय दर्शन करायला। हॉरर गुफा आहे तो। कोण आहे? भूतनी चेटकिन। चेटकिन आहे का इकडे? हे बघा, हे इकडे सगळं हॉरर थीम आहे गाईज। अरे मैं यहाँ से थैंक यू डराने के लिए। नहीं लग रहा। मैं अभी बहुत खुद थक गया। चलो बात। आता आमचं झालेलं आहे कुंभारवाडाचं दर्शन। आता आम्ही चाललेलो आहोत गिरगावला,
जर आम्हाला टाईम असेल तर आम्ही परेल पण जाणार आहे, तिकडच्या गणपतीचं दर्शन करायला. चिंतामणी पण जाणार आहे. आता सकाळचे वाजलेत 3:45. सो आता तिकडे जाऊन तुम्हाला भेटू. आ जाओ. फोटो काढणार गाड्या प्लीज, फोटो काढणार. 8 ठिकाणी पुढे चला.